नितेश भाव नमस्कार. जय बाळ मामा. जेवण काय जीवन भाव नमस्कार. जय बाळ मामा. कसं आहे, जेवण वगैरे झालंय की नाही? गुड आफ्टरनून सर्वांना. सुमित कांबळे आमचं कधी येतात बघतोय. नमस्कार. जय बाळ मामा. परवीन भाव नमस्कार. नमस्कार. या सगळ्या लाईव्हवर, कारण का बाळमामाची मेंढर आपण सर्वजण बघू. बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घेऊ. लाईक करा, लाईक करा. सुमित भाव या लवकर ऍड व्हा. प्रवीण भाव जेवण झालं का नाही? दिसेल. नमस्कार. जय बाळ मामा. बस बस बस. जय बाळमामा. जय बाळमामा. या सर्वजण लाईव्ह वर या, कारण का बाळमामाचे मेंढराचं दर्शन आपण सर्वजण घेऊ. जय बाळमामा. अमर कांबळेला जरा ऍड करतो, कारण का तो तिथं आहे आता, मेंढर राखतोय. ते सकाळी प्रॉब्लेम झाला होता, काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं निम्म्यातच त्याचं अचानकच नेट बंद पडलं. त्याच्यामुळं आता मागाशी संपर्क झाला त्याचा आणि माझा, तर मला म्हणला तिथं रेंज चालू नाही, त्याच्यामुळं झालं तसं. अमोल भाव. जय बाळ मामा. एक 5 अमर कांबळे. जय बाळ मामा. जय बाळ मामा. इथं खाली आले मित्रांनो. काय तो मेंढर राखतोय का? उसात आहेत काय? होय. दिसली का? सगळी आतमध्ये येते, काय काय येते. कोण काय बोलत नाही तुम्ही उसात असं मेंढर सोडल्यावर? नाही बाकी पिल्ला ते काऊन ना काय बोलत बोलू शकत नाही, कोण बोलत. बाळमामाची मेंढर म्हटल्यावर उलट होय. पुण्याचं काम आहे. तो घेता येतो उसात. दिसली का? पातीत नाही.
जय तर सर्व मित्रांनी बाळूमामाच्या मेंढराचं दर्शन भेटते व काही ओसात आहेत. तुम्ही आता ही किती दिवस म्हणजे 6 वाजेपर्यंत का 7 वाजेपर्यंत राहणार? 7 वाजता अंधार दुपारी पडल्यावर जेवणात न्यायचं घरी. 7 वाजल्यावर न्यायचं घरी. हा हा जेवलो हा जेवली की. दुपारी म्हटलं जेवण झालं का? होय होय. बर बर बर. बारक्यात का मोठे आहेत रे? ही पिल्ला ती मोठी तिकडे नेली ती. खाली केलंय तुम्ही बारका राखताय? हो बारक राखतोय. हा चांगलं आहेत लागा. तर मित्रांनो सर्व मित्रांनी खरंच हात जोडून विनंती आहे, बाळूमामाच्या मेंढराचं साक्षात दर्शन होतंय. लाईक तुम्ही करा, जय बाळूमामा म्हणून कमेंट करा प्लीज. लाईव्ह वर तुम्हाला दर्शन बाळूमामाच्या मेंढराचं होतंय. मित्रांनो बाळूमामाचा एवढा छंद मला लागायचा. हॅलो हा हो का किती भारी मेंढर आहेत बाळूमामाची. हा मित्रांनो पहिलं लय गरीब परिस्थिती माझी, लय म्हणजे लय. बाळूमामाचा ही छंद लागायचा म्हणजे लय भाग्याचं काम आहे. आणि मामाचा एवढा छंद मला लागला. पहिलं मित्रांनो लग्न झाल्यानंतर काम नव्हतं काय नव्हतं. खरंच माझ्या जीवनातलं लय मोठी स्टोरी आहे मित्रांनो. ते दिवस आठवलं म्हणजे ते खरंच नकोसं वाटतंय ते दिवस. आणि ते दिवस लय बाद होत. ते काम नसायची काय नसायची, अन्न पाण्यानं घरात अन्न नसायचं काय नसायचे. रातची भाकरी आम्ही सकाळी खात होतो. कधी कधी भाज्या असायची नसायची, मग पाण्यात चटणी टाकून मिक्स करून ते दिवस आम्हाला आठवलं म्हणजे खरंच वाईट वाटतंय. बाळूमामाची आपली कृपा म्हणायचं की चांगलं दिवस बघायला भेटलं. पोरांच्या नंतर का होईना मित्रांनो ते दिवस लय बाद होत. इकडं तिकडं या टेन्शन मध्ये एवढं व्याकळून गेलेलो. जसा बाळूमामाचा छंद लागला मला आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली, तसं माझं खरंच मला सांगतो माझी बायका पोरं म्हणा किंवा मी म्हणा अनापाण्यानं कधीच मेलो नाही. माझ्या घरामध्ये जशी बाळूमामाची आष्ट्यामधनं मूर्ती आणली आणि जशी सेवा करतोय, माझं आमच्या एवढ्या टापूमध्ये माझं घर एवढं प्रसन्न वाटतंय सगळ्या लोकांनी माझ्या घरामध्ये आली. रोज मी बाळूमामाची सेवा करतो मित्रांनो रोज. आणि दर रविवारी आम्ही 5 पोरांनी प्रसाद देत होतो, बारकी बारकी बोलून, म्हणजे आमच्या कॅपॅसिटीच्या हिशोबानं. मग प्रसाद करायचं नेहमी मित्रांनो. मग 5 पोरं म्हणता थोडं थोडं पोर पण वाढायला लागले आणि प्रसाद पण मी वाढवायला लागलो. पैसे कमी पडायचं पण ऍडजस्टमेंट पण व्हायचं मित्रांनो. मला खरं मी सांगतो म्हणजे आई शपथ तुम्हाला सांगतो बाळूमामाचं काय सत्पन नाही मला माहित नाही मित्रांनो, पण रिअल ह्या स्टोरी मला तुम्हाला सांगतो सर्वांना रिअल स्टोरी बाळूमामाची. आष्ट्यातला आबा आमचं गुरुच म्हणायचं. आबाने मला सांगितलं, आबाची माझी 2-3 टाइम नुसती भेट झाली. ते आबा म्हणलं मायने तिकडच्या भागात पालखी आल्या तर त्या टायमाला मित्रांनो आबा म्हणलं होतं की तुझ्या घरी पालखी मी घेऊन येणार आहे. तर मित्रांनो आता
पालखी घरी घेऊन येणार म्हणल्यावर ते सगळं माणसं भरपूर असणार, खिशात तर पैसा नव्हता. मग नाही पण म्हणता येत नाही. आबाचा शब्द म्हणजे बाळमामाचा शब्द डावल्यासारखा आहे. म्हटलं आबा तुमची इच्छा आहे तर आणा. मग आबा म्हणलं अमुक अमुक या टायमिंगला आम्ही येणार आहे. तर मित्रांनो पैसे खिशात नव्हता, पगार पण नव्हता. त्याच्यात पगार महिन्याला असतोय आमचा. खाली शिरड असू दे सगळ्यासनी दर्शन तर होतंय. तर मित्रांनो लोकांपासून उसनं पैसे घेतलं मी. आणि आमच्यातला आचार्य आहे, आबाने सांगितलं होते 30 माणसाचे जेवण. त्या टायमाला घरातल्या पण सवासणी होत्या. आणि आता सवासण्याचा कार्यक्रम म्हणल्यावर 9 सवासनीसला पोळ्या त्या हिशोबानेच पोळ्या केलेल्या असतात. मग आबा म्हणलं होतं आपल्या 30 माणसाचं जेवण म्हटल्यावर मग मी आचार्याला म्हणलं असं असं 30 माणसाचं लोकांचं जेवण मला करायचं आहे, म्हणजे बनवून पाहिजे. तर आचार्य म्हणलं अमुक आम्ही एवढं पैसे होईल, 2,500 रुपये सांगितलं त्यानं. पण ठीक आहे म्हणलो, पण 30 म्हणून 30च माणसाच करू नका, 40 माणसाचं पण 5 माणसं वाढवा त्याच्यात, 40 माणसाच करा. मित्रांनो 40 माणसाचं जेवण त्यानं दिलं मला, 2,500 पण दिलं, तो पण विषय नाही. पण विषय काय होता की आबाची पालखी ज्या टायमाला संध्याकाळ 7 वाजता आली, सगळं माझं व्हिडिओ आहे. सगळं पालखी आणल्यापासून घरात फुलं ही टाकून एवढं पालखीचं स्वागत केलेलं, आरती केलेलं, टोटल सगळं व्हिडिओ आहे. त्याच्यात फोटो म्हणजे काहीच नाही. रेल ज्या स्टोरी आहे ती तुम्हाला सांगतो. मग जे आरती झाली नंतर मित्रांनो 1 तास आरती होती, 1 तास. घर सगळं म्हणजे काळा धूर म्हणजे एवढा झाला होता, सगळं घर दिसतच नव्हतं. देव हायक नाही ते पण देवाला दिसत नव्हतं, एवढा धूर झाला होता काळा त्या आरती करताना 1 तास. मित्रांनो ती टोटल सगळं व्हिडिओ आहेत आणि मी पाठवलं युट्यूबला, पण तुम्ही बघू शकताय. मग ते आरती वगैरे एवढं छान झाली बाळमामाची. नंतर प्रसादाला सगळी बसली. मग माझ्या हृदयामध्ये दागदोग होत होतं की 40 लोकांचं आपण जेवण केलंय. लोक 30 पेक्षा जास्त आहेत, 40च्या पण पुढं आहे. आणि ते आजूबाजूची साईडचे वगैरे ती सगळी मित्रांनो रेल तुम्हाला सांगतो 200-250 माणसं जेवून गेली, 200-250 माणसं. तरी जेवण शिल्लक राहिलं होतं. आम्ही नवरा बायकोनं प्रसाद आबानी जी पालखीला बाळमामाला प्रसाद ठेवलेला, तो प्रसाद आम्हाला खायला दिला. तोच प्रसाद आम्ही नवरा बायकोन खाल्लेला. मी तुम्हाला पटायचं नाही, एवढाच बघा प्रसाद खाल्ला असेल. अर्धी पोळी आणि ते भात वगैरे ती खाल्ला होता तेवढाच. त्याच्यावर माझं पोट भरलं होतं. काय मला माहित नाही, मी 3-4 चपात्या खाणारा माणूस, त्या टायमाला एवढ्या येत्यातच माझं पोट भरलं. पण मित्रांनो 250 लोक जेवून जा म्हणजे ही सवासणीची पण सगळी लोक, बाळमामाचे ते पालखीची पण लोक, पुन्हा आमच्या इथले आजूबाजूची सगळी प्रसादाला आलेले ती लोक सगळी धरून मी पत्रावळी त्या हिशोबाने आणलेल्या. 3 वेळा मला पत्रावळ्या जाऊन आणायला लागत होतं, दुरण वगैरे सगळं. मित्रांनो 250 लोक जेवून गेली. एवढं मामाचं सत्पन्न मोठं आहे. म्हणून खरंच तेव्हापासून लय बाळमामाला मी मानतो मनापासून. मित्रांनो एकदा त्या आदमापूरमध्ये खरंच बाळमामाचं दर्शन घेऊन बघा, तुमच्या घरातलं मना दारातलं मना सगळे येडापिडा सगळ्या दूर होणार. हे तुम्ही मामांचं नाव काय? दीपक दीपक मामा आहे. मामा तिकडे आहे ती. मामा कुठे गेलेत? त्या पलीकडे साईडला उभं राहिले होय की. आदमापूरला आपण सगळेजण जातो, पण मेंढराचं दर्शन होत नाही. मित्रांनो बघा तुम्ही, मी 3-4 टाइम जाऊन आलोय आदमापूरला, मेंढराचं दर्शनच झालं नाही. मग मेटक्याला नाही तर आपल्याला जावं लागतंय तिथं कुठं तर मेंढर, ते पण संध्याकाळ थांबायला लागते. तेव्हा मेंढराची वाट बघत तेव्हा ते दर्शन होते. मित्रांनो साक्षात असं दर्शन भेटणं म्हणजे लय मुश्किल आहे. भाग्यवानला म्हणतात की खरंच मामा म्हणतात की खरंच आहे. जर तुमच्या मनात जर खरी भावना आणि मनापासून तुमची इच्छा जर असेल तर मामा साक्षात तुमच्या घरी येतील. ही खरं आहे. पालखी माझ्या कधीच घरी आली नाही. 2 टाइम पालखी येऊन गेली बघा, 2 टाइम. मला आता काय वाटत नाही, 3 वर्ष पालखी बोलवायची असते, 3 वर्ष. मित्रांनो एकाच वर्षात 2 टाइम पालखी येऊन गेली. एवढं मी
भाग्यवानच म्हणतो मी मनात. तर मित्रांनो, बाळूमामा ही बघा मेंढर आहेत. सर्वांना बघा दर्शन होतंय. साक्षात बाळूमामाची मेंढर म्हणजे बाळूमामाचं असल्यामुळे आहे. असं दर्शन भेटणं लय मुश्किल आहे. तुम्ही हा संध्याकाळ किती वाजता आरती चालू होत्या रे? असं 8ला. 8ला. हो. अहो लय गर्दी असत्या. खरं? हो अरे आता मायऱ्या मला म्हणत होता, हो मायरा म्हणतो की येणार आहे म्हणून. मायऱ्या मला म्हणत होता मसूरला जाऊन येऊया का सुब्याकडे. हम्म. अरे नाही, मी कामावर आहे सुब्या, बर मला चाल. सुट्टी घ्यायला लागते रे. तुला म्हटलं नाही, एक दिवस मी सुट्टी काढून बाळूमामाची खास मेंढर राखायला येणार आहे. एक दिवस सुट्टी काढून तिकडे आपल्या इकडे आलो ना, सांगतो की जवळ असल्या कुठं तर. लाईक करा बाळूमामाच्या नावानं चांगलं म्हणून कमेंट करा मित्रांनो. आणि माझ्या भाच्याचं नाव आहे अमर कांबळे म्हणून, त्याच्या आयडीला प्लीज फॉलो करा. कारण का एवढं तो आपल्याला बाळूमामाच्या मेंढराचं दर्शन लाईव्ह वर धावतोय मित्रांनो. खरंच हे असं दर्शन भेटणं म्हणजे लय मुश्किल आहे. त्याच्या पण आयडीला फॉलो करा प्लीज. दीपक भाऊ काय करतात? दीपक भाऊ ही काही मेंढरेच राखायला लागली ती. अय दीपक भाऊ, बोला तर. जेवला का नाही? आता काय नाही बोलताय बघा तुम्ही. पहिलं बोलत नव्हता, आता आलं का ना बोलायला? आता हळूहळू बोलायला, मोठ्यानं बोलायचं आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणायचं. चांग भले. मित्रांनो दीपक भाऊसनी बघा आता बोलायला लागल्यात. बाळूमामा किती दिवस झालं सेवा करताय? लेजो झालं तर तिथं शावल्या कष्टात नव्हता. देवले झाले त्याला 5-6 महिने झाले असतील. हो. अरे मला आबा मला म्हणलं दीपक भाऊसनी आता WhatsApp मध्ये बोलायला या लागल्या. होय आवजी शिवडाय वर होत.